होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. हेची माझी उपासना, लागे संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा हेची माझी भोळी सेवा. तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात की मी भिकारी झालो तरी हरकत नाही, माझी आर्थिक स्थिती खालावली तरी चालेल, परंतु मी वारीचा नेम चुकवणार नाही, वारीला जायचे केव्हाही सोडणार नाही. म्हणजेच ते म्हणतात, माझ्या आयुष्याचं आणि प्रपंचाचं काहीही झालं तरी चालेल किंवा माझ्यावर कितीही बिकट परिस्थिती आली तरीही चालेल, परंतु मी पंढरीचा वारकरी होईन आणि नित्यनेमाने वारी करीन. खरं तर वारीची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे आणि जो वारी करतो त्याला वारकरी म्हणतात. पण वारकरी बनणं तितकं सोपं नाही. वारकऱ्यांनाही काही नियम अटींचं पालन करावं लागतं. याच वारकरी संप्रदायाबद्दल आपण आजच्या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत. पण तत्पूर्वी विठुरायाचं नाव घेऊन व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबा. तर माऊली, वारकरी संप्रदायाला माळकरी संप्रदाय असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच, पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते. पण माळ घालण्याचीही एक पद्धत ठरलेली असते. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो. ह्या संप्रदायात फड असतात. फड म्हणजे प्रत्येक महंतांच्या व वारकरी साधूच्या भोवती असलेला त्याचा शिष्यमंडळींचा समुदाय. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याला अशा एखाद्या फड प्रमुखाकडून तुळशीच्या 108 मण्यांची माळ घालून घ्यावी लागते. दीक्षा देणारा साधू व फड प्रमुख तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्याकडून घेतो. ही तुळशी माला तुळस या वनस्पतीच्या वाळलेल्या लाकडापासून मणी बनवून केलेली असते. त्यात सामान्यतः 27, 54 किंवा 108 या संख्येने मणी असतात. नामजपासाठी तिचा वापर केला जातो. माळेबरोबरच वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का असतो. हा बुक्का 2 प्रकारचा असतो. कोळशाची पूड, चंदन पूड, नागरमोत्याची पावडर, बकुल फूल, दवना, मरवा आदी वस्तूंपासून काळा बुक्का तयार करतात. तर कापूर, चंदन, दवना, नाचणी, देवदार, लवंग, वेलची इत्यादी वस्तूंपासून पांढरा बुक्का तयार करतात. वारकरी उपासनेचे तिसरे साधन म्हणजे गोपीचंदन. ही एक प्रकारची मुलतानी माती असते. त्वचेचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी ती वापरतात. ज्या ज्या ठिकाणी बुक्का लावला जातो त्या त्या ठिकाणी गोपीचंदनाचे ठसे उमटवण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे. आता ही झाली वारकरी उपासनेची साधने. पण वारकरी बनल्यानंतर त्यांना काही नियमही पाळावे लागतात. यातील सर्वात पहिला नियम म्हणजे प्रत्येक वारकऱ्याने पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे. या व्यतिरिक्त संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचारधर्मांची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फड प्रमुख देतो. हे नियम म्हणजे नेहमी सत्य बोलावे, परस्त्रीला माते समान मानावे, कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, रोज हरिपाठ करावा, तसेच रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करावा, प्रपंचातील कर्मे श्री विठ्ठल स्मरण करीत पार पाडावी. हे सर्व नियम पाळण्याचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली तुळशीच्या मण्यांची माळ तो भक्त उचलतो आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ह्या गजरात माळ गळ्यात घालतो. दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली ही तुळशीची माळ काही कारणाने तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालेपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही. वारकऱ्याच्या आचारधर्माचा आणखी एक भाग म्हणजे त्याने गोपीचंदनाचा ऊर्ध्व पुंड लावून मुद्रा लावल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे द्वादश टिळेही लावले पाहिजेत. तर माऊली, तुम्हीही वारकरी होऊन विठुरायाची सेवा करू इच्छित असाल तर हे नियम नक्की पाळा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तुर्तास रामकृष्ण हरी.